नमस्कार, मी प्राची केदारी तुम्हा सर्वांचं न्यूज 18 लोकल चार्लिटीच्या प्लॅटफॉर्ममध्ये मी स्वागत करते. आता जर आपण पाहिलं तर गणपती अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेवले आहेत आणि गणपती म्हटलं की सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळतो. तर गणपतीमध्ये सगळ्यात मोठा जी परंपरा लाभलेली आहे ती म्हणजे देखाव्यांची आणि त्यामध्ये जर पाहिलं तर दगडूशेठ गणपती हे मुख्य आकर्षण असतं. तर म्हणजे फक्त पुणे नव्हे तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील नागरिक देखील इथे गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. तर यावर्षीच्या गणपतीची कशी तयारी आहे आणि एकूण कसा हा देखावा तयार केला जाणार आहे याविषयीची माहिती आपण मंदिराचे ट्रस्टी जे आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आता जर आपण पाहिलं तर गणपतीचं देखाव्याचं बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर कशा प्रकारे हा देखावा बनवला जाणार आहे? श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची उत्साहातली सजावट म्हणजे लक्षावधी कोट्यावधी भक्तांचा आकर्षणाचा विषय असतो आणि प्रतिवर्षी आपण भारतातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती या देखाव्याच्या स्वरूपामध्ये सादर करत असतो. त्यामागची भूमिका हीच आहे की आपल्या देशाच्या संस्कृतीचा परिचय व्हावा आणि आपल्या राष्ट्रीयतेची भावना ही अधिक दृढ व्हावी. या वर्षी आपण हिमाचल प्रदेशातील जटोली शिव मंदिर हे मंदिर या ठिकाणी साकारतोय. तयारी जवळजवळ 60-70% पूर्ण होत आलेली आहे आणि दहीहंडीपर्यंत देखाव संपूर्णपणे या ठिकाणी लागलेला असेल. याची उंची जवळजवळ 111 फुटाची उंची आहे. जवळजवळ 18 त्याला खांब आहेत आणि गाभाऱ्यामध्ये रत्नजडित असं मखरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. गणपती बाप्पाच्या मागे 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिराच्या प्रतिकृती या रेखाटण्यात येणार आहेत आणि अतिशय भव्य दिव्य असं स्वरूप या देखाव्याचं असणार आहे. एक आकर्षक रोषणाई या देखाव्याला असणार आहे आणि तमाम गणेश भक्तांच्या आकर्षणाचा हा विषय हा बाप्पांचा देखावा निश्चितपणे ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. एकूणच आता मंदिराच्या कामासाठी किती लोक इथे आता सध्या काम करतायत? आता या देखाव्याचं जे काम आहे हे पुण्यामध्ये चाललंय, सातारामध्ये चाललंय आणि मुंबईमध्ये चाललंय. जवळजवळ 200 कारागीर या कामामध्ये व्यस्त आहेत आणि याचे जे कला दिग्दर्शक आहेत अमनजी विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे आणि सर्वात उंच असा हा देखावा ठरणार आहे. यावर्षी 111 फूट त्याची उंची आहे आणि प्रत्यक्ष जे जटोली मंदिर आहे ते एशियातलं सर्वात उंच असं भगवान शंकरांचं मंदिर आहे. त्यामुळे ही उंची ही जो आहे मधला तो 111 फूट जमिनीपासून जी उंची असेल आणि भक्तांच्या मुख्य आकर्षणाचा विषय तो निश्चितपणे ठरेल. कसं ठरवलं जातं की यावर्षी आपण हा देखावा तयार करणार आहे? तर काही याच्या पाठीमागचं काही प्रतिवर्षी आमची डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये गणेशोत्सव झाल्यानंतर याविषयीची चर्चा विश्वस्त मंडळामध्ये होते आणि वेगवेगळ्या मंदिरांचे जे प्रस्ताव असतात त्यातनं मंदिर आपण सिलेक्ट करतो जेणेकरून आणि मंदिरांच्या ज्या शैली आहेत त्या बऱ्याच मंदिरांच्या साधारण सारख्या आहेत. तोचपणा वाटू नये याकरता वेगळ्या शैलीचा मंदिर घेण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो जेणेकरून रिपिटेशन होऊ नये आणि आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या नागरिकांच्या भावना या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. कारण गणेशोत्सव हे प्रबोधनाचं माध्यम आहे आणि लोकमान्य टिळकांनी समाज एकसंघ होण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केलंय आणि पुन्हा समाजाला त्याचा लाभ व्हावा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या उत्सवाच्या माध्यमातून वर्षभरात जे काय लोक दान देणगी देतात त्या माध्यमातून बाप्पांचे षोडशोपचार करून उरलेला जो निधी आहे तो समाजातल्या उपेक्षित घटकांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा आम्ही करत देत असतो आणि हीच अपेक्षा ही लोकमान्य टिळकांची समाजातल्या विचारवंतांची आहे. या दगडूशेठ ह्याच पद्धतीने कार्य करत आहेत. तर आता जर बघितलं तर हे काम पूर्ण कधीपर्यंत होईल? दहीहंडीपर्यंत हे काम पूर्णपणे हा देखावा या ठिकाणी लागलेला असेल. म्हणजे जास्तीत जास्त 20 दिवसामध्ये हे देखाव्याचं काम हे पूर्ण घालून देईल. कारण दहीहंडीच्या वेळेला सुद्धा खूप लोक या ठिकाणी हा उत्सव पाहण्यासाठी येत असतात. त्यांना अगोदरच हा देखावा बघायला मिळावा त्यासाठी आम्ही यावेळेला नियोजन असं केलं की गणपती उत्सवाच्या अगोदर जवळजवळ 10 ते 15 दिवस हा देखावा पूर्णपणे हा लागलेला असेल आणि लोकांना तो अगोदरच पाहता येईल. तरी सर साधारण काय सांगाल यावर्षी किती लोक बाप्पाच्या दर्शनाला येतील? पोलिसांचा इंटेलिजन्सचा जो आकडा प्रतिवर्षीचा आहे तो 2 कोटी लोक 10 दिवसामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या सगळ्या लोकांचे नियोजन हे पोलिसांच्या सहकार्याने, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या सहकार्याने आम्ही करत असतो. या ठिकाणी जवळजवळ आम्ही 200 कॅमेरे पण लावलेले असतात, ट्रेनिंगची व्यवस्था असते. अशा सर्व प्रकारच्या सुरक्षेचा आम्ही या ठिकाणी आढावा घेऊन
ही सगळं रचना करत असतो जेणेकरून भाविकांना सुलभ दर्शन घडावं. कारण ही जी लोक येतात ही शनिवारवाड्यापासून सलग हा फ्लो शिवाजी रस्त्यावरनं दगडूशेठ मंडपाकडे येत असतो आणि मंडपाकडे आल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा ती लोक बाहेर पडतात. त्यामुळे त्या लोकांना अतिशय सुलभ असं दर्शन त्यांच्या लाडक्या आवडत्या गणपती बाप्पाचं होत असतं. तर हा देखावा नक्कीच मुख्य आकर्षण ठरणार आहे. तर एकूणच कशा प्रकारे सगळा जल्लोष आणि सगळं वातावरण पाहायला मिळणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या बाप्पांची क्षणभराच्या दर्शनासाठी हे भाविक पुण्यातनं, महाराष्ट्रातनं, देशातनं आणि विदेशातनं देखील येत असतात. आपल्या सर्वांना कल्पना आहे की दगडूशेठ बाप्पांची बँकॉकमध्ये 6 मंदिर आहेत आणि फुकेटमध्ये आता एक मंदिर सुरू आहे. आता नुकतेच कलकत्त्यामधले काही लोक आले होते आणि हावड्यामध्ये ते बाप्पाचं एक मंदिर बांधतायत. ही श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि दगडूशेठ गणपती बाप्पा ही पुणे शहराची एक प्रमुख ओळख बनलेला आहे. त्यामुळे तमाम गणेश भक्तांचं, देश विदेशातल्या भक्तांचं हे प्रमुख आकर्षण राहिलेलं असल्यामुळे भक्तांचा ओघ या ठिकाणी काही पटीने वाढत आहे.